मेडिकल डायग्नोसिस मधलं दुसरं युनिट आपण पाहू. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे ब्लड कॉम्पोजिशन. ब्लड मध्ये काय काय असतं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. फार इम्पॉर्टंट आणि चांगला टॉपिक आहे ब्लड कॉम्पोजिशनचा. ब्लड हा शरीरातला फार महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यावरती पूर्ण बॉडी अवलंबून असते. त्यामुळे ब्लडचं कंपोजिशन माहिती असणं प्रत्येकाला फार आवश्यक आहे झुलॉजीच्या माणसाला. ब्लड हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. इपिथेलियल टिश्यू, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, नंतर नर्व्हस टिश्यू, असे जे वेगळे वेगळे टिश्यू बॉडीमध्ये असतात, तर ब्लड हा कनेक्टिव्ह टिश्यूचा भाग आहे. आणि हा कनेक्टिव्ह टिश्यू ॲक्च्युली सॉलिड पाहिजे, पण हा लिक्विड आहे. लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणजे फ्लुइड आहे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे इलेमेंट्स असतात, त्याला ब्लड कार्पसल्स असं म्हणतात. हे सस्पेंडेड असतात, लिक्विडमध्ये सस्पेंडेड असतात हे सगळे ब्लड कार्पसल्स. तर ते जे फ्लुइड असतं ते फ्लुइड म्हणजे सिरम असतं आणि हे कार्पसल्स म्हणजे प्लाझ्मा असतं. हे उलट इथे दिलेलं आहे. ॲक्च्युअली जुन्या टेक्स्टमध्ये तसंच आहे. सिरम म्हणजे लिक्विड पार्ट असतो आणि प्लाझ्मा म्हणजे सेल्युलर पार्ट असतो. तर याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते कोणते असतात, तर इरिथ्रोसाइट असतात, ल्युकोसाइट असतात, प्लेटलेट्स असतात. याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी फंक्शनॅलिटी असते, इम्युन डिफेन्ससाठी फंक्शनॅलिटी असते, ब्लड क्लॉटिंगसाठी फंक्शनॅलिटी असते. तर हे सगळं आपल्याला त्या प्लाझ्मामध्ये असलेल्या सेल्समुळे दिसतं. इरिथ्रोसाइट जे आहेत ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी रिस्पॉन्सिबल असतात. ल्युकोसाइट हे इम्युन डिफेन्ससाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि प्लेटलेट्स जे आहेत ते ब्लड क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. टोटल ब्लड व्हॉल्यूम जर आपण बघितला, ॲव्हरेज साईजच्या अडल्टमध्ये आपण टोटल जर ब्लड व्हॉल्यूम बघितला तर साधारणपणे 5 लिटर असतो. आपल्या बॉडीमध्ये 5 लिटर हा ब्लड व्हॉल्यूम असतो. आणि याच्यामध्ये हे ब्लड व्हॉल्यूम जो आहे हा साधारणपणे 8% असतो. 8% हा ब्लड व्हॉल्यूम असतो टोटल बॉडी वेटच्या. ब्लड जे ते हार्टला जे सोडून जात असतं त्याला आर्टरियल ब्लड असं म्हणतात. आर्टरियल ब्लड मध्ये एक्सेप्शन असतं, ते जे लंग्सकडे जात असतं ते फक्त डिऑक्सिजनेटेड असतं. बाकी सगळ्या आर्टरीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ऑक्सी हिमोग्लोबिनच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या लाल दिसतात. दुसरं जे ते व्हेनस ब्लड असतं. हे ब्लड, व्हेनस ब्लड म्हणजे काय, हे ब्लड हार्टकडे परत येत असतं. बॉडी ऑर्गनकडून हार्टकडे परत येत असतं. व्हेनस ब्लड जे लंग्सकडून जे परत येतं त्यामध्ये मात्र ऑक्सिजन असतो. त्यामुळे डार्कर रेड कलरचं असतं. ऑक्सिजन रिच आर्टरियल ब्लड असतं. ब्लडमध्ये सेल्युलर पोर्शन जो असतो फॉर्मड एलिमेंट्सचा आणि फ्लुइड पोर्शन असतो. तर याला सिरम आणि प्लाझ्मा म्हणतात असं मी तुम्हाला सांगितलं. जो लिक्विड पार्ट असतो तो सिरम आणि सेल्युलर पार्ट असतो तो प्लाझ्मा. ब्लड सॅम्पल जर आपण सेंट्रिफ्यूज केलं तर त्याच्यामध्ये जे जड फॉर्मड एलिमेंट्स असतात ते बॉटमला सेटल होतात, सेंट्रिफ्यूज ट्यूबच्या बॉटमला, आणि सिरम जे ते वरती राहतं, लिक्विड पार्ट जे ते वरती राहतं. हे जे फॉर्मड एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये साधारणपणे 45% टोटल ब्लड व्हॉल्यूमच्या 45% भाग असतो आणि सिरम मध्ये 55% भाग असतो. रेड ब्लड सेल जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त पार्ट रेड ब्लड सेलचा असतो. आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये रेड ब्लड सेल सगळ्यात जास्त असतात. टोटल ब्लड व्हॉल्यूमच्या
कंपॅरिझनमध्ये जर समजा आपण रेड ब्लड सेलचा व्हॉल्यूम पाहिला तर तो 36% असतो. 36% ते 46% हिमॅटोक्राइट वुमनमध्ये आणि 41% ते 53% मॅनमध्ये असतो. सो अशा रीतीने आरबीसी खूप मोठ्या प्रमाणात असतात रक्तामध्ये. त्या आरबीसी ऑक्सिजन कॅरिंग काम करतात. या फिगरमध्ये दाखवलंय सेंट्रिफ्युज्ड ब्लड सॅम्पल आहे. हे वरती लिक्विड पार्ट राहिला आहे आणि खाली हा फॉर्म्ड एलिमेंटचा पार्ट आहे. ओके, तर या सगळ्या आरबीसी आहे मॅक्झिमम. ह्याच्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स असतात. या डब्ल्यूबीसी आहे, या प्लेटलेट्स आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या आरबीसी आहे, लाल कलरच्या, डार्क रेड कलरच्या. नाव ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा हे स्ट्रॉ कलरचं लिक्विड असतं. आता पाहू आपण, प्लाझ्मा म्हणजे लिक्विड याच्यामध्ये म्हटलेलं आहे, पण प्लाझ्मा म्हणजे सेल्युलर पार्ट आणि सिरम म्हणजे लिक्विड पार्ट. याच्यामध्ये वॉटर असतं आणि डिझॉल्व्ड सोल्युट्स असतात. मेजर सोल्यूट जे आहे प्लाझ्मामध्ये, तर त्याच्यामध्ये Na+चं कॉन्सन्ट्रेशन असतं. Na+, नंतर बरेचसे दुसरे पण आयन्स त्याच्यामध्ये असतात. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात, मेटाबॉलाइट्स असतात, हार्मोन्स असतात, एन्झाईम्स असतात, अँटीबॉडीज असतात आणि दुसरे प्रोटीन्स असतात. काहींचं जे प्लाझ्मामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन असतं त्यामध्ये खालील टेबल प्रमाणे दाखवल्यामध्ये ते पार्ट आहे. नॉर्मल प्लाझ्मा व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या पाहू. आता इथे प्लाझ्मा कॉन्स्टिट्युएंट नॉर्मल रेंजमध्ये कसे असतात ते पाहू. ब्लड व्हॉल्यूम जो आहे आपल्या शरीरामध्ये ते 80 ते 85 ml पर kg बॉडी वेट असतो. आपलं जितकं बॉडी वेट असतं, समजा 10 किलो जर बॉडी वेट असेल तर 850 ml रक्त असतं. आलं लक्षात? तर एका किलोला 80 ते 85 ml ब्लड असतं आपल्या बॉडीमध्ये. ब्लड पीएच ही 7.38 ते 7.44 असते, म्हणजे स्लाइटली अल्कलाइन असते ब्लडची पीएच. नाव एन्झाईम्स जर आपण बघितले ब्लडमध्ये तर पहिल्यांदा क्रिएटिनाइन फॉस्फोकायनेज असतं, CPK. मेलमध्ये 17 ते 148 युनिट्स एका लिटरमध्ये असतात. फिमेलमध्ये 10 ते 79 युनिट्स एका लिटरमध्ये असतात. दुसरं एन्झाईम असतं लॅक्टिक डिहायड्रोजनेज. हे 45 ते 90 युनिट पर लिटर असतं. एका लिटरमध्ये 45 ते 90 युनिट. फॉस्फेटेज असतं याच्यामध्ये. मेलमध्ये 0.13 2.63 सिग्मा युनिट्स पर ml फॉस्फेटेज आणि फिमेलमध्ये 0.01 ते 0.56 सिग्मा युनिट पर ml. नाव हिमोटॉलॉजीच्या व्हॅल्यूज जर आपण पाहिल्या तर हिमॅटोक्राइट मेलमध्ये 41 ते 53% असतो, फिमेलमध्ये 36% ते 46% असतो. आरबीसी काउंट जो आहे तो 4.5 ते 5.9 मिलियन पर mm³ आरबीसी काउंट असतो. mm³ म्हणजे एका क्युबिक मिलीमीटरमध्ये 4.5 मिलियन आरबीसी असतात. आलं लक्षात? डब्ल्यूबीसी जो आहे तो एका मिलियन क्यूबमध्ये 4500 असतात, ते 11000 असतात. आरबीसी पेक्षा डब्ल्यूबीसी भरपूर कमी असतात. हिमोग्लोबिन मेलमध्ये जर आपण बघितलं तर 13.5 ते 17.5 असतं ग्रॅम पर 100 ml. हिमोग्लोबिन 100 ml ब्लडमध्ये 13.5 ते 17.5 ग्रॅम हिमोग्लोबिन असतं आणि फिमेलमध्ये 12 ते 16 ग्रॅम पर ml असतं. नाव हार्मोन्स. टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन मेनली असतं. मेलमध्ये 270 ते 1070 नॅनोग्रॅम एका 100 ml मध्ये असतं पर 100 ml. 100 ml पर 100 ml. नाव ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणजे ACTH हे 6 ते 76
pg/ml असतं, पिकोग्रॅम. ग्रोथ हार्मोन GH हे 5 ते 10 नॅनोग्रॅम/ml असतं. नाव इनऑर्गॅनिक आयन हे पण भरपूर असतात ब्लडमध्ये. बायकार्बोनेट्स 24 ते 30 मिलीमोल्स पर लिटर, कॅल्शियम 9 ते 10.5 मिलीग्रॅम/डेसिलिटर, क्लोराईड 98 ते 106 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर, पोटॅशियम 3.5 to 5 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर, सोडियम 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. असे हे इनऑर्गॅनिक आयन्स पण असतात, बायकार्बोनेट, कॅल्शियम, क्लोराईड, पोटॅशियम आणि सोडियम. नाव ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये कोलेस्टेरॉल पहिल्यांदा मेन असतं. हे 200 मिलीग्रॅम/डेसिलिटर पेक्षा कमी असतं, ते कमीच पाहिजे कोलेस्टेरॉल. ग्लुकोज 75 ते 115 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं फास्टिंगला, ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस. आणि लॅक्टिक ॲसिड जे आहे ते 5 ते 15 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं. टोटल प्रोटीन जर आपण पाहिले तर 5.5 ते 8 ग्रॅम/डेसिलिटर असतं. ट्रायग्लिसराईड जर आपण बघितले 160 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं. 160 मिलीग्रॅम/डेसिलिटरच्या खाली असतात ट्रायग्लिसराईड. युरिया नायट्रोजन जर आपण बघितला तर 10 ते 20 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं. युरिक ॲसिड जर आपण बघितलं मेलमध्ये तर 2.5 ते 8 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं. फिमेलमध्ये 1.5 to 6 मिलीग्रॅम/डेसिलिटर असतं. नाव प्लाझ्मा प्रोटीन्स. प्लाझ्मा प्रोटीन्स ब्लडमध्ये साधारणपणे 7% ते 9% प्लाझ्मा असतो. तिथे 3 प्रकारचे प्रोटीन्स असतात, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेन. हे ब्लडमध्ये असलेले प्रोटीन आहे. 3 प्रकारचे प्रोटीन असतात ब्लडमध्ये. पहिलं अल्ब्युमिन. अल्ब्युमिनमध्ये साधारणपणे 60% ते 80% असतं प्लाझ्मा प्रोटीनच्या, आणि स्मॉलेस्ट साईजचे असतात ते. हे लिव्हरने प्रोड्यूस केलेले असतात. त्याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर असतं, त्यातनं पाणी काढण्यासाठी सराउंडिंग टिश्यूमधून तर कॅपिलरीजमध्ये ते पाणी काढलं. ही जी ॲक्शन आहे ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी आवश्यक असते. दुसरं ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन हे फर्दर सबटाइप्स आहेत. अल्फा ग्लोब्युलिन्स, बीटा ग्लोब्युलिन्स, गॅमा ग्लोब्युलिन्स असे ग्लोब्युलिन्सचे सबटाइप पण आपल्याला याच्यामध्ये आढळतात. तर अल्फा आणि बीटा ग्लोब्युलिन जे आहेत हे लिव्हरने प्रोड्यूस केलेले असतात, आणि फंक्शन जे आहे त्यांचं ट्रान्सपोर्टिंग लिपिड्समध्ये त्यांचं फंक्शन असतं. फॅट सोल्युबल विटामिन्स त्याच्यामध्ये असतात. गॅमा ग्लोब्युलिन्स जे आहेत हे अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात लिम्फोसाइट्स कडून, आणि त्यांचं इम्युनिटीमध्ये फंक्शन असतं. नाव फायब्रिनोजेन. फायब्रिनोजेनमध्ये साधारणपणे 4% टोटल प्लाझ्मा प्रोटीन्स असतात. इम्पॉर्टंट क्लॉटिंग फॅक्टर आहे हा. लिव्हरने तयार केलेला असतो हा क्लॉटिंग फॅक्टर फायब्रिनोजेन. ह्या प्रोसेसमध्ये क्लॉट फॉर्मेशन जे ते खूप महत्त्वाचं असतं. त्या क्लॉट प्रोसेसमध्ये क्लॉट फॉर्मेशन जे ते फायब्रिनोजेन त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. क्लॉट फॉर्मेशनमध्ये फायब्रिनोजेन जे ते इन्सोल्युबल थ्रेड्समध्ये, फायब्रिनच्या इन्सोल्युबल थ्रेड्समध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे फ्लुइड जे क्लॉटेड ब्लडमधून ते फ्लुइड बंद होऊन जातं. याला सिरम म्हणतात. त्याच्यामध्ये फायब्रिनोजेन नसतं, पण ते आयडेंटिकल दिसतं, प्लाझ्मा सारखंच दिसतं ते. नाव ब्लड सेल्स. फॉर्म्ड एलिमेंट्स जे आहेत ब्लड सेलमध्ये 2 प्रकार असतात.
इरिथ्रोसाइट्स किंवा रेड ब्लड सेल्स आणि ल्युकोसाइट्स व्हाईट ब्लड सेल्स. इरिथ्रोसाइट नॉर्मली अबाउट 5.1 मिलियन असतात, तर 5.8 मिलियन असतात मेलमध्ये आणि 4.3 मिलियन ते 5.2 मिलियन फिमेलमध्ये असतात. सेम व्हॉल्यूम ब्लडचा जो असतो तो कॉन्ट्रास्टमध्ये असतो. 5,000 ते 9,000 ल्युकोसाइट असतात. नाव पहिलं आपण पाहू इरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसीज. आरबीसीज ज्या आहेत लाल कलरच्या असतात, फ्लॅटन्ड असतात, चपट्या आणि बायकॉन्केव्ह असतात. दोन्ही बाजूंनी अंतर्वक्र असतात, डिस्क सारख्या दिसतात, डिश सारख्या, ताटली सारख्या. 7 मायक्रोमीटर त्यांची डायमीटर असते आणि 2.2 मायक्रोमीटर जाड्या असतात. त्यांचा युनिक शेप जो आहे त्यामुळे त्यांचं फंक्शन जे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन हे त्यांचं फंक्शन आहे, मेन फंक्शन त्याचं ते काम करत असतात. त्यामुळे सरफेस जो आहे तो भरपूर मिळतो त्यांना त्यांच्या शेपमुळे. त्यामुळे गॅस त्यांच्यामध्ये इझिली डिफ्यूज होतो. इरिथ्रोसाइट जे आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियाय नसतात आणि मायटोकॉन्ड्रिया पण नसतात, कारण त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते. रिलेटिव्हली शॉर्ट सर्क्युलेटिंग लाईफ स्पान असतो त्यांचा. आरबीसी यांचं लाईफ जे सेलचं ते खूप कमी असतं. साधारणपणे 120 दिवस एक आरबीसी राहते, नंतर ती मरून जाते. जे ओल्डर इरिथ्रोसाइट्स असतात ते रिमूव्ह केले जातात ब्लडमधून, सर्क्युलेशनमधून बाहेर काढले जातात. फॅगोसायटिक सेल त्यांना लिव्हरमध्ये बाहेर काढतात आणि स्प्लीनमध्ये, बोन मॅरोमध्ये त्या नष्ट केल्या जातात. प्रत्येक इरिथ्रोसाइट जे त्याच्यामध्ये 280 मिलियन हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स असतात. त्याच्यामध्ये जे ब्लड असतं तर त्याला रेड कलर जो आहे तो ह्या हिमोग्लोबिनमुळे येत असतो. प्रत्येक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जे आहे त्याच्यामध्ये 4 प्रोटीन्स असतात, प्रोटीनच्या चेन असतात, त्याला ग्लोब्युलिन्स म्हणतात. ते एका हिमला बाउंड असतं. रेड पिगमेंटेड मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये आयर्न असतो. हा जो आयर्नचा ग्रुप आहे हिमचा तो ऑक्सिजनशी युनाइट होतो लंग्समध्ये आणि ऑक्सिजन जो आहे तो सगळ्या टिश्यूंना पुरवतो. नाव बोन मॅरो जे ते साधारणपणे 200 बिलियन रेड ब्लड सेल तयार करतात प्रत्येक दिवशी. ह्युमन बिईंगमध्ये फक्त 20 मिलीग्रॅम आयर्न लागतो प्रत्येक दिवशी. हे जे सिंथेसिस आहे नवीन हिमोग्लोबिन तयार होण्याचं तर रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंटमध्ये, कारण जास्त जो आयर्न असतो तो डिस्ट्रॉइड रेड ब्लड सेलमध्ये जो गेलेला असतो त्याला रिसायकलिंग करतात आपल्या बॉडीमध्ये. साधारणपणे 80% डेली डायटरी आयर्नची रिक्वायरमेंट असते. डायटरी डिफिशियन्सी जर समजा आयर्नची असेल तर त्यामुळे बोन मॅरोची जी ॲबिलिटी आहे हिमोग्लोबिन तयार करण्याची त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि ॲनिमिया होऊ शकतो माणसाला. म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न कमी असतं. क्लिनिकल ॲप्लिकेशन जर आपण बघितलं आरबीसीचं तर हा ॲनिमिया जो आहे त्यामध्ये जी कंडिशन असते तर ही ॲबनॉर्मॅलिटी आहे. लो हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असतं. रेड ब्लड सेलचा काउंट कमी असतो. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया त्याला म्हणतात. आयर्न कमी असल्यामुळे ते होतो. इसेन्शियल कंपोनंट आहे हिमोग्लोबिन मॉलिक्युलचा. पर्निशियस ॲनिमिया जो आहे तर तिथे इनॲडिक्वेट अमाऊंट ऑफ विटॅमिन B12 असतं. ते रेड ब्लड सेल प्रोडक्शनमध्ये गरजेचं असतं. तर हे ॲट्रॉफीमुळे होतं, ग्लँड्युलर म्युकोसाच्या ॲट्रॉफीमुळे स्टमकमध्ये.
त्यामधून प्रोटीन निघतं, त्याला इंट्रिन्सिक फॅक्टर असं म्हणतात. इंट्रिन्सिक फॅक्टर जर अब्सेंट असेल तर व्हिटॅमिन B12 जे तयार झालेलं असतं डाएटमध्ये ते इंटेस्टिनल सेलमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. पर्निशियस ॲनिमियाची ही कंडिशन आहे. व्हिटॅमिन B12 जर कमी असलं तर ते होतं. व्हिटॅमिन B12 हे रेड ब्लड सेल तयार करण्यासाठी लागतं. नाव तिसरा जो प्रकार आहे तो अप्लास्टिक ॲनेमिया असतो. हा जो ॲनेमिया आहे तिसरा जो ॲनिमिया आहे तो अप्लास्टिक ॲनिमिया आहे. बोन मॅरो जर समजा नाश पावला, काही कारणामुळे बोन मॅरो जर समजा नष्ट झाला तर हा ॲनिमिया होतो. तर केमिकल्समुळे किंवा रेडिएशनमुळे हा ॲनिमिया होतो. ॲबनॉर्मल इन्क्रीज जो आहे इरिथ्रोसाइटमध्ये तर याला पॉलिसायथेमिया असं म्हणतात. हे ॲनिमियाच्या विरुद्ध कंडिशन आहे ही पॉलिसायथेमिया, याच्यामध्ये इरिथ्रोसाइट हे जास्त वाढतात. सेव्हरल डिसफंक्शन्स याच्यामुळे होऊ शकतात पॉलिसायथेमियामुळे. नाव ब्लडचे कॅरेक्टरिस्टिक आपण पाहू. पहिल्यांदा इरिथ्रोसाइट. दोन्ही बाजूंनी अंतर्वक्र अशा डिश असतात, या त्यांना न्यूक्लियस नसतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. 100 ते 120 दिवस यांचं जीवन असतं, लाईफ असतं इरिथ्रोसाइटचं. याचा 40 लाख ते 60 लाख एका मिलीमीटर क्यूबमध्ये इरिथ्रोसाइट्स असतात. या इरिथ्रोसाइटचं जे फंक्शन आहे तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वाहून न्यायचं यांचं काम असतं. दुसरं ल्युकोसाइट्स. हे ल्युकोसाइट्स 5000 ते 10000 एका मिलीमीटर क्यूबमध्ये असतात. त्या ल्युकोसाइटचे वेगळे वेगळे प्रकार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा ग्रॅन्युलोसाइट्स. यांची रेड ब्लड सेलपेक्षा डबल साईज असते. सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स त्याच्यामध्ये असतात. 12 तास ते 3 दिवस हे जगतात. दुसरं पहिलं जे ते न्यूट्रोफिल. ह्याच्यामध्ये न्यूक्लियसला 2 ते 5 लोब असतात. सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स असतात त्याच्यामध्ये. स्लाइटली पिंक कलरचा याला स्टेनिंग होतं. 54% ते 52% असतात व्हाईट ब्लड सेलच्या. 54% न्यूट्रोफिल असतात. याचा ॲक्शन जे आहे ते फॅगोसायटिक ॲक्शन आहे. नाव इओसिनोफिल. याच्यामध्ये न्यूक्लियस हा बायलोब्ड असतो. सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स स्टेन करतात. रेड स्टेन, त्याला इओसिन स्टेन जे आहे ते दिलं जातं आणि त्यामुळे त्याचं स्टेनिंग होतं. 1 ते 3% असतात हे ब्लडमध्ये. याचा फॉरिन सबस्टन्सेसला डिटॉक्सिफाय करण्याचं यांचं काम असतं इओसिनोफिलचं. याच्यामधून एन्झाईम सिक्रिशन होतं, त्यामुळे क्लॉट डिझॉल्व्ह होतो आणि पॅरासायटिक इन्फेक्शनच्या अगेन्स्ट लढण्याचं काम जे ते इओसिनोफिल्स करत असतात. नाव बेसोफिल्स. बेसोफिल्समध्ये न्यूक्लियस लोब्ड असतो. सायटोप्लाझ्मिक ग्रॅन्युल्स ब्ल्यू कलरचे स्टेन होतात हिमोक्झायलिन स्टेनमध्ये. हिमॅटोझायलिन 1% पेक्षा कमी यांची क्वांटिटी असते ब्लडमध्ये. अँटीकोअग्युलंट हेपॅरिन नावाचं जे एक अँटीकोअग्युलंट आहे ते रिलीज करण्याचं काम असतं बेसोफिलचं. नाव अग्रॅन्युलोसाइट्स. हे सायटोप्लाझ्मिक ऑर्गनेल्स आहे, हे दिसत नाही. 100 ते 300 दिवस फक्त जगतात अग्रॅन्युलोसाइट्स. नंतर मोनोसाइट्स. हे 2 ते 3 टाइप्स लार्जर असतात. आरबीसी पेक्षा 2 ते 3 पट मोठे असतात. न्यूक्लिअर शेप जो आहे त्यांचा वेगळा वेगळा असतो, राऊंड असतो किंवा लोब्ड असतो. 3% ते 9% असतात ब्लडमध्ये. फॅगोसायटिक ॲक्शन असते यांची मोनोसाइटची. लिम्फोसाइट दुसऱ्या प्रकार आहे. तर याच्यामध्ये आरबीसी पेक्षा थोडे मोठे असतात. न्यूक्लियस त्यांचा सेलला फिट असतो, म्हणजे मोठा न्यूक्लियस असतो फार. 25% ते 33% लिम्फोसाइट असतात ब्लडमध्ये. याच्यामध्ये स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स हे देतात
याच्यामध्ये अँटीबॉडीज पण तयार होतात. नाव प्लेटलेट्स, याला थ्रोम्बोसाइट असं म्हणतात. हे सायटोप्लाझ्मिक फ्रॅगमेंट आहे, 5 ते 9 दिवस जगतात. 1,30,000 ते 4,00,000 एवढं यांची संख्या असते ब्लडमध्ये. हे सिरोटोनिन नावाचं एन्झाईम रिलीज करतात, त्यामुळे व्हॉसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि क्लॉटिंग होतं. म्हणजे जी ब्लड वाहून देणारी आर्टरी किंवा व्हेन असते ती आखडून जाते आणि मग ब्लड क्लॉट होतं या थ्रोम्बोसाइटमुळे, प्लेटलेटमुळे. नाव नेक्स्ट इज ल्युकोसाइट. हे ल्युकोसाइट म्हणजे WBC. ल्युकोसाइट म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. हे इरिथ्रोसाइटपेक्षा वेगळे असतात, बऱ्याचशा अँगलने वेगळे असतात. ल्युकोसाइट्समध्ये न्यूक्लियाय असतो, मायटोकॉन्ड्रिया असतात. अमिबॉइड फॅशनने ते मुव्हमेंट करू शकता. त्यांची अमिबॉइड ॲबिलिटी असते. ल्युकोसाइट जे ते छिद्र्यामधून स्वतःला बाहेर काढू शकता. कॅपिलरी वॉलमधून ल्युकोसाइट बाहेर पडतात आणि ज्या ठिकाणी इन्फेक्शन असतं त्या साईटपाशी हे जातात ल्युकोसाइट. इरिथ्रोसाइट जे ते रक्तामध्येच राहतात, फक्त ब्लड वेसलमध्येच राहतात. ल्युकोसाइटची जी मुव्हमेंट आहे ती कॅपिलरी वॉलमध्ये फक्त डायपेडेसिस किंवा एक्स्ट्रा व्हासेशन्स याच्यामध्ये दिसते फक्त. व्हाईट ब्लड सेल्स ज्या आहेत त्या इनव्हिजिबल असतात मायक्रोस्कोपच्या खाली. जोपर्यंत त्याला स्टेनिंग होत नाही तोपर्यंत ते आपल्याला दिसत नाही. म्हणून स्टेनिंग प्रॉपर्टीजमुळे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जे ल्युकोसाइटला ग्रॅन्युल्स असतात, त्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स असतात, त्याला ग्रॅन्युलर ल्युकोसाइट म्हणतात. आणि जे क्लिअरली व्हिजिबल असतात ग्रॅन्युल्स, बाकीचे जे असतात ते अग्रॅन्युलर असतात किंवा नॉन ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स असतात बाकीचे. सो अग्रॅन्युलर आणि ग्रॅन्युलर असे दोन स्टेनिंग केल्यानंतर असे दोन जे ते प्रकार आपल्याला तिथे दिसतात. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आणि अग्रॅन्युलर किंवा नॉन ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स असे दोन प्रकार त्यांचे दिसतात. हे जे स्टेन असतं, व्हाईट ब्लड सेल आयडेंटिफाय करण्यासाठी वापरलेलं जे स्टेन असतं, त्याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्स जे ते पिंक टू रेड स्टेन वापरतात, त्याला इओसिन असं म्हणतात. आणि दुसरं जे असतं ते ब्ल्यू टू पर्पल स्टेन असतं एक, त्याला मिथिलिन ब्ल्यू असं म्हणतात. याला बेसिक स्टेन असं म्हणतात. ग्रॅन्युलर ल्युकोसाइट जे आहेत त्याच्यामध्ये पिंक स्टेनिंग होतं, पिंक स्टेन होतं ग्रॅन्युल्सना, म्हणून इओसिनोफिल्स त्यांना म्हणतात. जे ब्ल्यू स्टेनिंग होणारे ग्रॅन्युल्स असतात त्यांना बेसोफिल्स असं म्हणतात. ज्या ग्रॅन्युल्सला लिटिल अफिनिटी असते दोन्ही स्टेन्सशी ते न्यूट्रोफिल्स आहेत. न्यूट्रोफिल्स हे खूप मोठ्या प्रमाणात असतात पांढऱ्या पेशींमध्ये. 50% ते 70% त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं ल्युकोसाइटचं ब्लडमध्ये. दोन प्रकारचे अग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स असतात, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. हे लिम्फोसाइट जे आहेत हे सेकंड मोस्ट न्यूमरस टाईप आहेत
ल्युकोसाइटचे. हे स्मॉल सेल असतात, त्याच्यामध्ये राऊंड न्यूक्लियस असतो, लिटिल सायटोप्लाझम असतो, त्याच्यामध्ये स्मॉल नंबर प्लाझ्मा सेल्स असतात. त्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ अँटीबॉडीज असतात. आणि मोनोसाइट्स जे आहेत त्याच्यामध्ये लार्जेस्ट असतं, ल्युकोसाइटचं लार्जेस्ट साईज असते. किडनी शेप सारखे दिसतात हे, किंवा हॉट शू शेप सारखे न्यूक्लियाय असतात त्याच्यामध्ये. नाव ल्युकोसाइटचे क्लिनिकल ॲप्लिकेशन. ब्लड सेल काउंट जे तो इम्पॉर्टंट सोर्स असतो इन्फॉर्मेशनचा, आणि पर्सनची हेल्थ ॲसेस करण्यासाठी ते फार महत्त्वाचं असतं. ॲबनॉर्मल जर त्यांची वाढ झाली किंवा कमी झाली संख्या ब्लड सेलमध्ये, तर रोगाची कंडिशन येऊ शकते. ल्युकोसाइटचा काउंट जर वाढला असेल तर त्याला ल्युकोसायटोसिस असं म्हणतात. इन्फेक्शनशी असोसिएटेड असतो हा. लार्ज नंबर जर समजा इमॅच्युअर ल्युकोसाइट्स रक्तामध्ये आले तर त्याला ल्युकेमिया असं म्हणतात. ल्युकेमिया इज ब्लड कॅन्सर. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. इमॅच्युअर ल्युकोसाइट रक्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात ब्लड सॅम्पलमध्ये, आणि व्हाईट ब्लड सेलचा काउंट जर कमी असेल तर त्याला ल्युकोपेनिया म्हणतात. वेगवेगळ्या फॅक्टरमुळे ल्युकोपेनिया होतो. त्याच्यामध्ये लिम्फोसाइटचा नंबर खूप कमी असतो. तर पुअर न्यूट्रिशनमुळे सुद्धा असा परिस्थिती येऊ शकते. होल बॉडी इरेडिएशन ट्रीटमेंटमुळे सुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते. कॅन्सरमध्ये वगैरे होल बॉडीचं जे इरेडिएशन करतात त्यामुळे पण अशी परिस्थिती येऊ शकते. हे फिगरमध्ये दाखवलं आहे पहा. न्यूट्रोफिल्स असे दिसतात, मेनी लोब असतात न्यूक्लियसला. इओसिनोफिल असे दिसतात, ग्रॅन्युल्स दिसतात आणि 2 लोबचे न्यूक्लियस दिसतो. बेसोफिल्स जे आहेत त्यांचे ग्रॅन्युल्स जरा कमी असतात, 2 वेगळे लोब दिसतात. लिम्फोसाइट असे दिसतात, मोनोसाइट असे दिसतात. खूप मोठा न्यूक्लियस असतो मोनोसाइटमध्ये. प्लेटलेट्स बारीक बारीक असतात. इरिथ्रोसाइट्स या दोन्ही बाजूंनी चपटे आणि खोलगट भाग असतो, दोन्ही बाजूंनी खोलगट भाग असतो इरिथ्रोसाइटला. ह्या आरबीसी आहे, तर ह्या प्लेटलेट्स आहे, आणि बाकी हे सगळे डब्ल्यूबीसी आहे. ओके, तर अशी त्यांची फिगर आहे. नाव प्लेटलेट्स. आरबीसी पाहिल्या आपण, डब्ल्यूबीसी पाहिल्या, आता प्लेटलेट्स पाहू आपण. प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाइट असं पण म्हणतात. हे स्मॉलेस्ट आहे, फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, लहान असतात एकदम. आणि ॲक्च्युली त्यांचे जे फ्रॅगमेंट्स आहेत लार्ज सेलचे, त्यांना मेगा कार्योट्स असं म्हणतात. हे बोन मॅरोमध्ये सापडतात. टॉर्म जी आहे ती फॉर्म्ड एलिमेंटमध्ये असते. ब्लड सेलमध्ये इरिथ्रोसाइट डिस्क्राईब करण्यासाठी वापरला तर ल्युकोसाइट्स किंवा प्लेटलेट्स डिस्क्राईब करण्यासाठी वापरला जातं. मेगा कार्योसाइट्स असं यांचं नाव आहे. हे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते सर्क्युलेशनमध्ये जिथे येतात प्लेटलेट्समध्ये, तर याच्यामध्ये न्यूक्लियाय कमी असतो, पण ल्युकोसाइट सारखे केपेबल आहेत ते. अमिबॉइड मुव्हमेंट याच्यामध्ये खूप मोठी असते. हे जे प्लेटलेट काउंट आहे क्युबिक मिलीमीटरमध्ये किंवा ब्लड रेंजेसमध्ये 1,30,000 ते 4,00,000 अशी यांची संख्या असते. हा जो काउंट आहे तो खूप याच्यामध्ये फरक पडतो, वेगवेगळा फरक पडतो. डिफरंट फिजिओलॉजिकल कंडिशन्स याच्यामध्ये दिसतात. प्लेटलेट्स जे आहेत त्या 5 ते 9 दिवस सर्व्हाइव्ह करू शकतात. स्प्लीनमध्ये आणि लिव्हरमध्ये डिस्ट्रॉय होण्याच्या पूर्वी 5 ते 9 दिवस प्लेटलेट्स जगतात.
ब्लड क्लॉटिंगमध्ये त्यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्याचं जे मास आहे क्लॉटमध्ये ते फॉस्फोलिपिडचं असतं सेल मेम्ब्रेनमध्ये. तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह क्लॉटिंग फॅक्टरला ॲक्टिवेशन होतं प्लाझ्मामध्ये. त्यामुळे फायब्रिनच्या थ्रेड्स तयार होतात आणि प्लेटलेटचा प्लग तयार होतो. मग त्यामुळे हे जे प्लेटलेट्स आहे ते एकमेकाला अटॅच असतात ब्लड क्लॉटमध्ये आणि सिरोटोनिन रिलीज करतात. ते हे असं एक केमिकल आहे, त्यामुळे कॉन्स्ट्रिक्शन स्टिम्युलेट होतं ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन. त्यामधून फ्लो ऑफ ब्लड जे अनइंज्युअर्ड एरियामध्ये ब्लड फ्लो त्याच्यामध्ये येतो. त्याच्यात फॉर्म एलिमेंट्स जे आहेत ब्लडमध्ये हे फिगर 2.2 मध्ये दाखवलेले आहेत आणि त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स ते टेबल 2.2 मध्ये दाखवलेले आहेत. खाली आपण पाहू. नाव ब्लड स्मिअर कसं तयार करतात आणि डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट कसा काढतात. DLC लेशमॅन स्टेन वापरून आपल्याला डिफरन्शियल ल्युकोसाइट स्टेन काढता येतो. नाव तर ब्लड स्मिअर तयार करायचा. याचं प्रिन्सिपल आहे पहिल्यांदा बेसिक कंपोनंट जे व्हाईट ब्लड सेल्सचे म्हणजे सायटोप्लाझम तर ते ॲसिडिक इओसिनने स्टेन होतात आणि त्याला इओसिनोफिलिक किंवा ॲसिडोफिलिक असं म्हणतात. पण याच्यामध्ये जे ॲसिडिक कंपोनंट आहे सेलमध्ये फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस किंवा न्यूक्लिक ॲसिड त्यांना ब्ल्यू किंवा पर्पल शेड येतात आणि ते बेसिक डायने म्हणजे मिथिलिन ब्ल्यूने त्यांना स्टेनिंग होतं. त्यांना बेसोफिलिक म्हणतात. तर न्यूट्रल कंपोनंट जे सेलमध्ये ते दोन्ही डायला स्टेन करतात म्हणजे स्टेन होतं. त्याच्यामुळे दोन्ही स्टेन जे त्याला स्टेन करतात. फील्ड स्टेन जे ते फास्ट रिझल्टसाठी एकदम चांगलं असतं. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय काय आहे. क्लीन आणि ड्राय मायक्रोस्लाइड लागतात. लेशमॅन स्टेन लागतं 0.15 ग्रॅम. लेशमॅनची पावडर ही 100 ml मिथाइल अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह करायची. पिपेट घ्यायची, डिस्टिल वॉटर घ्यायचं, प्रिकलिंग निडल घ्यायची, रेक्टिफाईड स्पिरिट घ्यायचं, कॉटन घ्यायचं आणि मायक्रोस्कोप घ्यायचं. नाव ब्लडची फिल्म तयार करायची. पहिल्यांदा ब्लडची फिल्म कशी तयार करायची तर पहिल्यांदा एक तुकडा जो आहे तो बुडवायचा कॉटनमध्ये, स्पिरिटमध्ये बुडवायचा आणि क्लीन करायचा. टिप त्याचं रब करायचं फिंगरमध्ये. लेफ्ट हँडचं फिंगर घ्यायचं, मग स्पिरिटला वाळू द्यायचं आणि मग ते फिंगर जे आहे ते पंक्चर करायचं. स्टरलाइज प्रिकलिंग निडल वापरायची आणि फिंगर पंक्चर करायचं. लार्ज ड्रॉप बाहेर येऊ द्यायचा ब्लडचा आणि मग पहिला ड्रॉप जो आहे ब्लडचा तो काढून टाकायचा. सेकंड ड्रॉप घ्यायचा आणि तो क्लीन आणि ड्राय स्लाइडच्या बाजूला लावायचा. स्लाइड जी आहे ती स्मूथ सरफेसवर ठेवायची, सरळ तिला धरायची, लेफ्ट हँडने त्याला धरायचं आणि मग स्मॉल एज त्याचं जे ते दुसऱ्या ड्राय क्लीन स्लाइडवरती खेचायचं. त्याच्यावरती तो ब्लड ड्रॉप घ्यायचा आणि एक अँगल बनवायचा साधारणपणे 45 डिग्रीचा अँगल आणि सेकंड स्लाइड जी आहे ती त्या पहिल्या स्लाइडवरती तिचं टोक जे आहे ते जोरामध्ये असं फस्सकन ओढायचं. त्यामुळे थिन आणि युनिफॉर्म अशी फिल्म तयार होते ब्लडची फर्स्ट स्लाइडवरती. ही ब्लड फिल्म ड्राय होऊ द्यायची, हवेमध्ये तिला ठेवायची पंख्याच्या हवेमध्ये आणि ती फिल्म जी आहे ती ड्राय होऊ द्यायची, कंप्लीट ड्राय झाली पाहिजे. मग त्याला स्टेनिंग करायचं, त्या फिल्मला स्टेन करायचं.
लेशमॅन स्टेन घ्यायचं ब्लडवरती, ब्लडच्या फिल्मवरती, आणि 1 मिनिटपर्यंत ते राहू द्यायचं. दुसऱ्यांदा परत टाकायचं, डिस्टिल वॉटर टाकायचं, आणि स्टेनचा आणि डिस्टिल वॉटरचा व्हॉल्यूम 1:2 झाला पाहिजे. पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मिक्सचर नंतर सक करून घ्यायचं पिपेटने. स्लाइड 7 ते 10 मिनिट पडू द्यायची. ग्रीनिश मेटल लाईक स्कम येतो वरती, डायल्यूट स्टेनच्या वरती तो स्कम दिसतो. डायल्यूट स्टेन जे आहे ते सांडून द्यायचं, ड्रेन ऑफ करायचं. मग ती जी फिल्म आहे ती वॉश करायची डिस्टिल वॉटरने 10 सेकंद. ती स्लाइड जी आहे ती डिस्टिल वॉटरमध्ये बुडवून ठेवायची. ही जी फिल्म आहे त्याला रोज पिंक कलर येतो. जर समजा अजून ते पर्पल असेल तर त्याला अजून सेकंड वॉश द्यायचा डिस्टिल वॉटरने, आणि त्याच्यावरती सिडार वूड ऑइलचा ड्रॉप टाकायचा त्या फिल्मवरती. नंतर मग सिडार वूड ऑइलचा ड्रॉप टाकायचा. एक्झामिन करायची ती ब्लड फिल्म लो पॉवरच्या मायक्रोस्कोप खाली. त्यामुळे आपल्याला आयडिया येते ल्युकोसाइटच्या अपीअरन्सची. मग त्याला हाय पॉवर खाली टर्न करायचं, आणि मग नंतर शेवटी ऑइली मल्शन खाली घ्यायचं, आणि ल्युकोसाइट जे ते काउंट करायचे डिफरन्शियल काउंटसाठी WBCच्या 2.2 फिगरमध्ये दाखवलेलं आहे पहा. काउंटिंग जे नॅरो लॉन्जिट्युडिनल स्ट्रिप ब्लडची फिल्म जी आहे ती एका एंडपासून तर दुसऱ्या एंडपर्यंत लॅटरल एजेस जे आहे ते सोडून द्यायचे. काउंटिंग नोट करायचं, नंबर नोट करायचा, वेगवेगळ्या प्रकारचे ल्युकोसाइट्स ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे ते नोट करायचं. हे इथे दाखवलंय पहा, हे चौकोन दिलेले आहेत. नाव कॅल्क्युलेशन. साधारणपणे ॲटलिस्ट 100 नंबर ल्युकोसाइटचे पाहायचे आणि तो फॉर्म्युला अडॉप्ट करायचा. ओके. त्यामुळे पर्सेंटेज निघू शकतं डिफरंट टाइप ऑफ व्हाईट ब्लड कार्पसल्स. नंबर ऑफ टाइप ऑफ सेल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हाईट ब्लड कार्पसल्स इंटू 100. तर कसे दिसतात पहा. न्यूट्रोफिल 54 ते 62% असतात, 60% मीन असतो. इओसिनोफिल 1 ते 3% असतात, मीन 2% असतो. बेसोफिल 0 ते 1% असतात, मीन 1% असतो. लिम्फोसाइट्स 25 ते 33% असतात, मीन 30% असतो. मोनोसाइट 3 ते 9% असतात, त्याचा मीन 6% असतो. नाव क्लिनिकल सिग्निफिकन्स. डिफरन्शियल काउंट आपण जो घेतला आहे तर याच्यामध्ये काही चेंजेस जर झाला तर व्हाईट सेलचं डिस्ट्रीब्युशन चेंज झालं आहे असं आपल्या लक्षात येतं. त्याच्या काही स्पेसिफिक मग डिसऑर्डर्स असतात, त्या डिसऑर्डर्स मग आपण म्हणू शकतो की बुवा याच्यामुळे हे झालेलं आहे. सिव्हिरिटी ऑफ डिसीज जो आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे कळू शकतो. त्याचा डिग्री ऑफ रिस्पॉन्स काय आहे बॉडीचा ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. ॲबनॉर्मॅलिटी जी येते ल्युकोसाइट्समध्ये तर त्याच्या स्पेसिफिक डिसीज असतात, त्यामुळे ती ॲबनॉर्मॅलिटी येते. न्यूट्रोफिल्स वाढतात जेव्हा पायोजेनिक इन्फेक्शन असतात आणि टॉक्सिक ग्रॅन्युलेशन्स आपल्या शरीरामध्ये दिसतात, त्यावेळेस न्यूट्रोफिल वाढतात. लिम्फोसाइट वाढतात ज्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन असतं. इओसिनोफिल्स वाढतात ज्यावेळेस ॲलर्जी असते किंवा पॅरासायटिकचं इन्फेक्शन असतं, त्यावेळेस इओसिनोफिलचा नंबर वाढतो. मोनोसाइटचा नंबर वाढतो याच्यामध्ये क्रॉनिक इन्फेक्शन असतं. आणि इमॅच्युअर ल्युकोसाइट्स वाढतात तर याच्यामुळे ब्लड कॅन्सर आहे असं लक्षात येतं. तर हे क्लिनिकल सिग्निफिकन्स आहे, त्या संख्या मोजण्याचा हा आपल्याला फायदा होतो. हे स्मिअर कसा करायचा हे दाखवलंय. असं रक्ताचा हे घ्यायचा आणि त्याला असं फटकन पुढे लोटायचं की असा स्मिअर तयार होतो. नाव प्लेटलेट काउंट.
हिमोसायटोमीटरचा वापर करायचा आणि प्लेटलेट काउंट घ्यायचा. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया. ठीक आहे. प्लेटलेट काउंट नेक्स्ट लेक्चरला पाहू.